गुड मॉर्निंग फ्रेंड्स, जय शिवराय. आम्ही लेहला आहे आणि ह्या आमच्यात तुम्ही गाडी बघू शकतात. इथं अर्ध्या गाड्या लावल्यात आणि अर्ध्या त्या बॅक साईडला गाड्या लावल्यात, कारण इथं पार्किंगमध्ये त्यांना जागा नव्हती. तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू. डोंगरावर गेली त्यांची पार. आत्ता वाजलेत सकाळचे 7. चला आता रेडी होऊन मग आपण इथं मार्केटमध्ये फिरून येऊ. इथं सौम्य आमची आता कॉफी करत आहे. काय करते बाळा तू? चहा बनवत आहे ती. आत्ता वाजलेत 11:15 आणि आता आम्ही इथलं मार्केट जरा बघतोय. मार्केटमध्ये नवीन काय आहे का, इथं कसं आहे. आणि ह्या इथं धुरंधर 1 आणि 2ची शूटिंग झाली होती. ते हॉटेल इथं आहे, तर त्याचं एकदा व्हिजिट होते का बघू आपण. आणि 3 इडियट्सचं ते स्कूल, तर ते पण आपण एकदा बघू कसं आहे इथं. बाकीची टीम आता सेपरेट फिरते. आज आम्ही पण आमचं सेपरेट फिरणार आहे. पहिलं आपण आता इथं रांची स्कूल आहे ना 3 इडियटमधलं, ते बघून येऊ. आपल्याला 16 किलोमीटर आहे आणि 30 मिनिट दाखवत आहे. आणि मार्केटला आपण संध्याकाळी जाऊ, कारण की संध्याकाळी बघण्यासारखं आहे असे ते सांगतात आहे. पण इथं गाडी लावायला अजिबात जागा नाही. ते रस्त्यावर गाडी कुठे पार्क करून देत नाहीत. आपल्याला एवढं अंतर चालत यावं लागेल संध्याकाळी. इथून राईट दाखवत आहे. अजून आपल्याला लोकेशन 6 मिनिट दाखवत आहे. इथून लेफ्ट दाखवत आहे. आता आपण पोचलोय रांचो स्कूलमध्ये. 3 इडियट्सचं ते मूवी बघितलं असेल तुम्ही, त्यामध्ये स्कूल दाखवलं आहे ते इथं आहे. चला पण आपण आज जाऊया. Driven by an inspired team of bankers, this is a boarding school
is the torchbearer in preserving the culture and a source of tenacious Himalayan life and imparting modern education to more than 900 students. जवळपास असं स्कूल दिसतं सगळं ते. यांनी जास्त करून 3 इडियटचीच ब्रँडिंग केली इथं. आत्ताच एका लोकल माणसाने आम्हाला सांगितलं की गाडी तुम्ही हॉटेलवरच ठेवा, कारण की इथं गाडी चालवायला तुम्हाला आतमध्ये परवानगी नाही आहे मार्केटमध्ये, आणि चलन पण तुमचं कापतील ते. मग त्यापेक्षा ते म्हणले की तुम्ही हॉटेलवरच लावा आणि चालत चालत जावा, नाही तर रेंटवर बाईक घ्या. बाईक तर बघू आपण घ्यायची का नाही. आपण एक काम करू, चालत चालत जाऊन बघू, म्हणजे आपल्याला जास्त एक्सप्लोर करता येईल. परत आपण हॉटेलला आलो आहे, कारण गाडी आपण हॉटेलच पार्क करू आणि इथून चालत चालत मार्केटला जाऊ, कारण की मार्केटमध्ये 4 व्हीलर पार्किंगच नाही आहे. आणि आत्ता आपण जस्ट पार्क केली. हे हॉटेलचं नाव आणि हॉटेल आहे. इथून त्यांचं मार्केट चालू होतं आहे. ले मार्केट. रिक्षाला खेळणं आवडलं म्हणून आम्ही आलो इथं शॉपमध्ये, आणि त्याबरोबर सौम्याने मला तिचा हात धुवून घेतला. ती पण तिकडे जाऊन शॉपिंग करत बसली. तर कुठं गेली ती? हां आवडतं. महाराष्ट्रीयन फूड इथं भेटेल. खानावळ म्हणून आला इथं. आता इथं जाऊन पण जेवण करू. आलो आहे खानावळमध्ये आता. जेवण केलं आम्ही. जेवण खूप छान होतं, मन प्रसन्न झालं. आता निघू आम्ही आमच्या रूमवर. जेवण करून आलो. आता लागले मॅडमच्या शॉपिंगला. त्या खानावळ दादांनीच आम्हाला एक शॉप सांगितलं की तिथं शॉपिंग करत होतं. आता मार्केटचं पण काम झालं आहे, फिरून झालं आहे. आता गाडी घेऊन कुठेतरी जाऊ बाहेर, आपण फिरून येऊ. इथं 2 नद्यांचा संगम आहे, ते बघून येऊ आपण. रिक्षा बघा. रिशू आपण फोटोशूट करू रिक्षाचं. आत्ताच आपण मार्केटमध्ये फिरलो आहे. मार्केट पण खूप छान आहे. आणि आता आपण गाडीपाशी जातो आहे आणि चालत जावं लागेल आपल्याला, कारण की गाडी आपण हॉटेलला लावली. आणि त्यांचं झालं इथं फोटोशूट आणि शॉपिंग पण करून झाली यांची पूर्ण. आता चला अजून यांना फोटोशूट करायचं आहे. आपल्याला ते लेकला आता बाहेर फिरता येणार नाही, कारण सागरनी आपल्या समोरच गाडी लावून तो बाहेर गेला आहे. त्याला यायला उशीर येणार आहे. त्यामुळं आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. चला, जय शिवराय.